सारासारख्या मुलीला मी मैत्रीण म्हणून जवळ केलं कारण तिचं या मूर्तीमधलं नॉलेज सॉलिड होतं. पण शेवटी प्रेमात सगळंच गमावलं. हॅलो समीर, हां आई येणार नाही आहेत. आबा चाव्या द्यायच्या होत्या. बरं अजय भाऊ आलेत. अजय मूर्ती दे. तुम्ही बसा ना, मी रामूला आणायला सांगितली मूर्ती. हीच मूर्ती हवी होती ना तुम्हाला? घ्या पाणी घ्या आधी. मला पाणी पाजतेस? काय समजतेस काय मला? तू मला ओळखत नाहीस? तुला काय वाटलं लग्न झालं म्हणून समीर तुझा झाला? तू त्याची बायको झाली? तुला आता या क्षणी इथे मी संपवू शकते, पण नाही. त्यामुळे समीर माझा जास्त द्वेष करेल. तुला मी बदनाम करणार, लक्षात ठेव. तुझा संसार मी कधीच होऊ देणार नाही. तुला या घरची स्वामीन मी कधीच होऊ देणार नाही, कधीच नाही. आबाने चहा घेतला का रामू? हो ताई साहेब घेतला. तुम्हाला देऊ का? हा एकच मिनिट थांब बर का. तुम्हाला सांगतो ताई साहेब, आज ना पालकच करणार होतो पण रातच्याला करतो. माझ्या लक्षातच आलं नाही घरी आपल्या वांगे आहेत. हो आणि आबांनी पण सांगितलं की वांग्याचं भरीत कर म्हणून. तुम्हाला आवडतं ना वांग्याचं भरीत? घ्या चहा घ्या. वांग्याचं भरीत आवडतं ना तुम्हाला? नाही आवडत तरी आपलं पाण्यात जे पडेल ते गपगुमान खावं. माझी आई म्हणती का माहितीये का, की म्हणतात बी पेरण्यापासून अन्नाचा दाना होईपर्यंत म्हणतात ना किती लोकांना कष्ट करावे लागतात. मग असं अन्न वाया घालू देऊ नये
अन्नाची नाशाडी म्हणजे मोठं पाप आहे. हा भास नव्हता. अजय अजय काल अजय नव्हता. काय करू? यांना सांगू की आबांशी बोलू मी, की मग तात्यांना सांगू? नाही, नको. तात्यांना सांगितलं तर उगाच काळजीत राहतील सतत. आणि आबांना सांगितलं तर त्यांना वाटेल की हे मला त्यांनी सगळं सांगितलं म्हणून मला असं वाटतंय. पण यांना सांगितलं तर मला वाटतं त्यांना हे सगळं सांगायचं होतं मला, पण जमलं नसेल. कसं काय करू? मला कळत नाहीये या सगळ्या मागे काय सत्य दडलंय. अजय कोण आहे आणि त्याचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींशी? काय करू मी? रामू. हा काय ताईसाहेब? नाही, काही नाही. मी इथे पलीकडच्या खोलीत आहे. हा थोडा वेळ ध्यानस्थ बसते. बरं. 1-2 तास. हा हे उठले की सांगशील त्यांना? हो सांगतो. वेगळं छान झाला होता चहा. हो सांगतो. तुम्ही आरामात, काही काळजी करू नका. डोकं कसलं दुखतंय. शट, 9 वाजता पोचायचं होतं, 8 वाजले. गजर कसा झाला नाही? एवढा गाढ झोपलो. बापरे, काय होतं ते? आणि बाईक कुठे आहे? मी घरी कसा आलो? मी काल कुठे गेलो होतो? काय झालं? शिट, काहीच आठवत नाही. मी बाईक नीट करत होतो आणि ही मूर्ती इथे? ही तर मी निशाला दिली होती. म्हणजे मी काल समीरकडे गेलो होतो. मला आठवत का नाही? अरे यार, काय होते? शिट, या भानगडीत आजची मीटिंग गेली तर खूप नुकसान होईल.
दीदी ते काय? काही का असे ना, चल ना. नाही दी, बघूया तरी काय ते. तिकडे जाऊ नका. का? आई साहेबांचा हुकूम आहे. ह्या घे किल्ल्या, आजपासून तू सांभाळत्या. अगं घे घे, आता तुझा हक्क आहे तो. आता तू झाली आहेस या घराची स्वामिनी. काय निशा, आई मला हाडाचा बिझनेसमॅन म्हणतात. किंमत मी जाणतो, पण ही तुमच्यासाठी. भाऊजी? भाऊजी काय म्हणतेस? अजय म्हण. मला कल्पना आहे निशा, तुला भास होतात, विचित्र विचित्र भास होतात. कारण या वास्तूमध्ये अशी घटना घडली आहे आणि ती घटना जिच्यामुळे घडली तिचं नाव सारा. हाय. वी आर फ्रेंड्स नाव. लग्नाचं काय झालं? लग्न कुणाचं? कुणाचं काय मूर्ख माझं? तू बापरे. समीर. समीर जोग. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुला? पोरखेळ का ते मंगळसूत्राचं डिझाईन वाटलं, आवडलं की लगेच घेतलं? ए वाटेल ते बरळू नकोस. तू माझी मैत्रीण आहेस, मैत्रीण म्हणूनच राहा. ऐक सारा, तो तुझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही. त्याला इंटरेस्टेड व्हावं लागेल. माझ्या पैशांवर तुझा डोळा आहे आणि म्हणूनच तू त्याला माझ्याविषयी वाईट काहीतरी सांगितलंस. सारा, ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. तू समीरची लग्न कर, नाही तर कुणाची पण. मला काय करायचं आहे? अच्छा, आणि पैशाची गमेंट कुणाला दाखवतेस ग? एवढं जर असेल ना तर जा आधी त्या समीरला मिळून नको. चल जा. डोंट एव्हर चॅलेंज मी, ओके? आबा आणि आई सांगतील त्याच मुलीशी मी लग्न करीन आणि तीच मुलगी माझी बायको होईल. कारण बायको ही अर्धांगिनी असते. बायको ही मैत्रीण असतेच, पण त्याही पेक्षा ती घराची स्वामिनी असते. स्वामिनी. मी जर का या घरची स्वामिनी होऊ शकत नाही ना, तर मी कुणालाही होऊ देणार नाही. कुणालाच नाही. सारा सारा, स्वतः समीरला डॉक्टरांच्याकडे नेलं, पण आम्ही नाही वाचवू शकलो तिला. जाता जाता काय म्हणाली होती ती? स्वामिनी. स्वामिनी म्हणजे मी. आबा, या घरची स्वामिनी मी आहे ना? साराचं खरंच अस्तित्व आहे का? ती माझ्या संसारामध्ये विघ्न घालणार आहे का? आणि तसं असेल तर मग मी काय करू? ज्या अर्थी ती अजयच्या रूपाने आली, त्या अर्थी ती अजयला धरू शकते. मला लवकरात लवकर अजयला भेटायला पाहिजे.
खूपच लेट झाला आहे. आता काय मीटिंगला पोहोचणं शक्य दिसत नाही. त्या बाईक कुठे आहे कुणास ठाऊक. काल जिथे बंद पडली होती तिथेच असली पाहिजे, नाहीतर पोलीस कंप्लेंट करावी लागेल. मला नाही साफसफाईचा फंडाच कळत नाही. कितीही आवरा ये रे माझ्या मागल्या पसारा तसाच. निषादी कसं करायची ना तिचं तिलाच माहित. जेवण करा, हे करा, ते करा. सो बोरिंग यार. अगं ए कुणाशी बोलतेस? अगं रसिका, हो काय एकटं बडबडायला वेळ लागले तुला? तसं नाही, वेळ लागू नये म्हणून बडबडते. बघ ना, निषादी गेली आणि सगळं सुनं सुनं वाटतंय. तात्या पण पूजा सांगायला सकाळीच निघून जातात. मग काय, मी एकटीच. आता कॉलेज सुरू होईपर्यंत मी माझीच. ते जाऊ दे, तू कशी आलीस? अगं तुला भेटायला. बरं झालं आलीस. निशा दीदीचं लग्न खूप छान केलं ना तुम्ही? माझ्या आई सगळ्यांनाच सांगते, आई विना पोरी असून ही किती छान झालं. आई विना पोरी. मी जन्माला आले आणि आई गेली. तेव्हापासून अगं तात्यांचं बोलणंच खुंटलं. ती म्हणायची असं, ती होती ना तेव्हा सगळं एकदम नीट सांभाळायची. मला खरंच नाही समत गं हे सगळं. अगं तू लहान आहेस अजून. काही लहान नाहीये. आता कॉलेज संपल्यावर नोकरीला लागेन आणि बाई ठेवेन कामाला. मला खरंच नाही जमत हे सगळं. हो का? मग लग्न झाल्यावर करावं लागेल त्याचं काय? कशाला? आत्ता लक्षात आलं माझ्या. बरोबर आहे, तो श्रीमंत आहे ना, त्याच्या घरात प्रत्येक कामाला बाई आहे. मग कामासाठी बाई ठेवणार बाईसाहेब. नाही ग, तसं काहीच नाहीये. असं काही नाहीये, सगळ्यांना ठाऊक आहे. रसिका, ओवी रसिका, तसं खरंच काही नाहीये. अजून त्याने प्रपोज पण नाही केलं. अगं मग काय झालं, जोडी तर जमलीये ना तुमची, फक्त ऑफिशियली अक्षता पडण्याच्या राहिल्यात. मनाची शक्ती अगाध. हा, मनापासून ठरवलंयस ना, मग का नाही होणार? तसं नाही ग, ह्या पुस्तकाचं नाव. मला वाटतं ती सुद्धा हेच पुस्तक वाचायची. चला, उशीर होतोय मला. ए असं काय ग, आत्ताच आलीस ना आणि आत्ताच जातेस? नाही ग, उशीर होतोय. चल. बरं ठीक आहे, चल मी सोडते तुला. हो हो चल. हा ताई साहेब, झाली का पूजा? चहा देऊ का परत एकदा? एक काम करशील माझं? हा बोला ना, त्यात काय एवढं सांगायचं? मला आजीचा पत्ता हवाय. हा अजय. अच्छा, म्हणजे अजय भाऊचा का? हो सांगतो ना. आता बघा, म्हणजे इथून तिसऱ्या गल्लीत जायचं, समोर पाटण्याची वडा असेल, हा त्याच्या समोर न्हाव्याचं दुकान असेल, ते छोट्या पोराला विचारा, कोणी मी सांगेल तुम्हाला पत्ता. तो म्हणजे बाह्यमन झोपतं, पण तेव्हाच अंतर्मन जागृत असतं. आणि ह्या मनामध्ये जे विचार असतात ते सत्यात उतरवण्याची ताकद त्यात असते. नाही पण समीर दादाचा मित्र त्याला ह्या भेटायला जात आहेत. हा, मूर्तीचं काहीतरी काम असणार. तसंही माझं वय नाही आहे वाचण्याचं. मला ना कादंबऱ्या वाचाव्याशा वाटतात.